नमस्कार. आजचा विषय आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना आणि दिनांक 6 ऑगस्ट 2026. तर विषय आहे हर घर तिरंगा मोहीम 2026 अंतर्गत अंगणवाडी केंद्रामार्फत विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत. उपरोक्त विषयास अनुसरून आपणास कळविण्यात येते की भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रभक्तीची भावना वाढीस लावणे, राष्ट्रध्वजाशी नागरिकांचे भावनिक नाते दृढ करणे आणि राष्ट्रीय गीत वंदे मातरमच्या 150व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून दिनांक 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2026 या कालावधीत राज्यभरात हर घर तिरंगा मोहीम 2026चे आयोजन करण्यात आले आहे. सदर मोहिमेअंतर्गत राज्यातील सर्व अंगणवाडी केंद्रामध्ये AWC प्रत्यक्ष फिजिकल आणि डिजिटल स्वरूपात खालीलप्रमाणे विविध देशभक्तीपर उपक्रम आयोजित करण्याचे निर्देश भारत सरकारने दिले आहेत. 1. ध्वजारोहण सोहळा. भारतीय ध्वज संहितेचे फ्लॅग कोड ऑफ इंडिया काटेकोर पालन करून राज्यातील ध्वजारोहणाची सुविधा उपलब्ध असतील अशा सर्व अंगणवाडी केंद्रामध्ये ध्वजारोहण, राष्ट्रध्वज प्रदर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात यावे. 2 मध्ये आहे महिलांच्या नेतृत्वाखालील उपक्रम व वंदे मातरम गायन. अंगणवाडी सेविका, मदतनीस, लाभार्थी महिला व मुले स्थानिक समुदायाच्या सक्रिय सहभागाने वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचे सामूहिक गायन व देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन करावे. 3 आहे लोकसहभाग वाढवणे. परिसरातील महिला, मुले, गरोदर स्त्रिया, स्तनदा माता आणि इतर सर्व लाभार्थ्यांना या मोहिमेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे. 4 आहे सेल्फी विथ तिरंगा अपलोड करणे. सर्व लाभार्थी, अंगणवाडी कार्यकर्त्या आणि क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना राष्ट्रध्वजासोबतचा फोटो म्हणजे सेल्फी हर घर तिरंगा पोर्टलवर, आता पोर्टल बघा कोणतं दिलेलं आहे, www.harghartiranga.com अपलोड करण्यासाठी प्रेरित करावे. तरी आपण स्तरांवरून जिल्ह्यातील सर्व बालक विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका आणि अंगणवाडी सेविकांना, मदतनीसांना